पहिल्या नजरेतलं प्रेम भाग 4. सानियाचा नवीन डाव. राहुल आणि वैदेही पुन्हा एकत्र आले होते. गैरसमज दूर झाले होते. विश्वास पुन्हा जुळला होता. पण दुसरीकडे सानियाचा राग दिवसेंदिवस वाढत होता. तिला तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच पराभव स्वीकारावा लागत होता आणि तो पराभव तिच्या अहंकाराला सहन होत नव्हता. त्या रात्री सानिया तिच्या आलिशान खोलीत एकटी बसली होती. समोर टेबलावर राहुलचा फोटो ठेवलेला होता. ती काही क्षण तो फोटो पाहत राहिली. मग अचानक तिने तो फोटो रागाने खाली फेकला. राहुल माझाच होईल, ती स्वतःशीच ओरडली. आणि जर तो माझा झाला नाही तर वैदेहीचं आयुष्य उद्ध्वस्त करेन. त्या क्षणी तिच्या मनात एक धोकादायक योजना आकार घेत होती. आता ती फक्त राहुल आणि वैदेहीमध्ये गैरसमज निर्माण करणार नव्हती, तर त्यांच्या कुटुंबामध्ये भिंत उभी करणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेही तिच्या नेहमीच्या कामात व्यस्त होती. कॉलेज, घर आणि नोकरी यामध्ये तिचा दिवस जात होता. पण आज ती खूप आनंदी होती, कारण राहुलसोबतचा गैरसमज मिटला होता. संध्याकाळी राहुल तिला भेटायला आला. दोघे एका छोट्या कॅफेमध्ये बसले होते. राहुल हसत म्हणाला, माहितीये, गेल्या काही दिवसात मला एक गोष्ट समजली. काय? तुझ्याशिवाय माझं आयुष्य किती रिकामं आहे. वैदेही हसली. आणि मला समजलं की संशय हा प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू असतो. दोघे हसले, पण त्यांना माहीत नव्हतं की कोणीतरी दूर बसून त्यांच्या आनंदावर नजर ठेवून आहे. त्या रात्री सानियाने तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीला भेटलं. तो माणूस पैशासाठी काहीही करायला तयार असायचा. सानियाने त्याला एक फोटो दिला. तो फोटो होता वैदेहीच्या वडिलांचा. या माणसाबद्दल माहिती काढ, सानिया म्हणाली. 2 दिवसात त्या माणसाने वैदेहीच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती सानियाला दिली. त्यांची आर्थिक परिस्थिती, वडिलांची तब्येत, घरावरील कर्ज, सगळं काही. हे ऐकून सानियाच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य उमटलं. तिला आता वैदेहीची सर्वात मोठी कमजोरी सापडली होती, तिचं कुटुंब. काही दिवसांनी वैदेहीच्या वडिलांना अचानक एका बँकेकडून नोटीस आली. घराच्या जुन्या कर्जाबाबत काही कागदपत्रांची चौकशी सुरू झाली होती. अनिलराव घाबरले. हे अचानक काय झालं? वैदेहीही चिंतेत पडली, कारण हे प्रकरण खूप जुनं होतं आणि अचानक ते पुन्हा समोर का आलं हे कोणालाच समजत नव्हतं. दुसरीकडे सानिया मनोमन आनंदी होती, कारण हाच तिच्या योजनेचा पहिला टप्पा होता. काही दिवसातच वैदेहीच्या घरी तणाव वाढू लागला. वडिलांची तब्येत पुन्हा बिघडू लागली. आई सतत चिंतेत राहू लागली. हे पाहून वैदेहीचं मन तुटत होतं. ती दिवस रात्र घरासाठी धावपळ करत होती. राहुलने तिच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली. वैदेही, काय झालंय? सुरुवातीला तिने काही सांगितलं नाही, पण शेवटी ती रडू लागली. तिने घरातील सगळं संकट राहुलला सांगितलं. राहुल शांतपणे ऐकत राहिला. मग त्याने तिचा हात हातात घेतला. तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला माहिती होतं राहुल तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार बनला आहे. पण याच क्षणी सानिया तिच्या पुढच्या डावाची तयारी करत होती. तिने एक बनावट पत्र तयार केलं. असं पत्र जे पाहिल्यानंतर राहुलची आई रंजना वैदेहीच्या कुटुंबाचा तिरस्कार करू लागणार होती. आता सानियाचा खेळ अधिक धोकादायक होत चालला होता, कारण यावेळी फक्त 2 प्रेमी नव्हते, तर 2 कुटुंबांचं भविष्य पणाला लागणार होतं. आणि लवकरच एक असं सत्य समोर येणार होतं जे राहुल आणि वैदेहीच्या प्रेमाला पुन्हा एकदा नवीन कठीण वळणावर आणणार होतं. घरामध्ये निर्माण झालेली दरी. वैदेहीच्या आयुष्यात एकामागून एक संकट येत होती. घरातील आर्थिक अडचणी, वडिलांची बिघडणारी तब्येत आणि वाढत जाणारी जबाबदारी. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू कमी होत चाललं होतं. पण ती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. दिवसा कॉलेज, संध्याकाळी नोकरी आणि रात्री वडिलांची सेवा. ती स्वतःचा थकवा लपवत सगळं सांभाळत होती. दुसरीकडे राहुल वैदेहीची अवस्था पाहत नव्हती. तो शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत होता, पण वैदेहीचा स्वाभिमान अजूनही तसाच होता. ती त्याच्याकडून आर्थिक मदत घ्यायला तयार नव्हती. एका संध्याकाळी राहुल तिच्या घरी गेला. अनिलराव अंगणात खुर्चीवर बसले होते. राहुलने नम्रपणे त्यांना नमस्कार केला. कसे आहात काका? अनिलराव हसण्याचा प्रयत्न करत होते. ते म्हणाले, ठीक आहे बाळा. पण त्यांच्या डोळ्यातील थकवा लपून राहत नव्हता. त्या दिवशी राहुलने पहिल्यांदाच वैदेहीचं खरं आयुष्य जवळून पाहिलं. लहानसं घर, मर्यादित साधनं, पण भरपूर प्रेम.
घरी परतताना त्याच्या मनात एकच विचार होता, या लोकांना सुख मिळायला हवं. पण त्याच वेळी दुसरीकडे सानियाने तिचा पुढचा डाव खेळला. तिने तयार केलेलं बनावट पत्र आता राहुलच्या आईच्या हातात पोहोचलं होतं. त्या पत्रात लिहिलं होतं, वैदेहीचं कुटुंब राहुलच्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे. त्यांनी मुद्दाम मुलीला राहुलच्या जवळ पाठवलं आहे. हे पत्र वाचताच रंजना संतापल्या. त्यांच्या डोळ्यात राग भरला. मला आधीच संशय होता, त्या रागाने म्हणाल्या. राहुलचे वडील शांतपणे म्हणाले, फक्त एका पत्रावर विश्वास ठेवणं योग्य नाही. पण धूर तिथेच उठतो जिथे आग असते, रंजना संतापाने म्हणाल्या. त्या रात्री त्यांना झोपच लागली नाही. त्यांच्या मनात सतत एकच विचार चालू होता, वैदेही आणि तिचं कुटुंब फक्त पैशासाठी राहुलच्या जवळ आले असतील तर. काही दिवसांनी त्यांनी स्वतः वैदेहीबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. दुसरीकडे सानिया याच क्षणाची वाट पाहत होती. तिला माहिती होतं, एकदा का रंजनाच्या मनात शंकेचं बीज पडलं की पुढचं काम सोपं होईल. एक दिवस रंजना अचानक वैदेहीच्या पुस्तकांच्या दुकानात पोहोचल्या. वैदेही ग्राहकांशी बोलत होती. तेवढ्यात तिची नजर रंजनावर पडली. ती दचकली. नमस्कार आंटी, ती आदराने म्हणाली. पण रंजनांच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता. मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यांच्या आवाजातील थंडपणा पाहून वैदेहीच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. दोघी जवळच्या कॅफेमध्ये जाऊन बसल्या. काही क्षण शांतता होती. मग रंजनाने थेट प्रश्न विचारला, तुला राहुलवर प्रेम आहे की त्याच्या पैशांवर? तो प्रश्न ऐकताच वैदेहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. आंटी, उत्तर दे. माझं राहुलवर प्रेम आहे, रंजना कटाक्ष टाकत म्हणाल्या. प्रत्येक मुलगी हेच म्हणते. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही माझ्याबद्दल असं कसं विचार करू शकता? रंजना त्यांच्या पर्समधून ते पत्र काढून तिच्या समोर ठेवलं. पत्र वाचताच वैदेही हादरली. तिला समजलं, कोणीतरी मुद्दाम हे सगळं करत आहे. हे खोटे आहे, ती ठामपणे म्हणाली. पुरावा आहे का? त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. रंजना उठल्या. माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर जा. हे शब्द ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आंटी, मी राहुलवर मनापासून प्रेम करते. मग त्याचं भलं हवं असेल तर त्याच्यापासून दूर हो, असं म्हणत रंजना तिथून निघून गेल्या. वैदेही बराच वेळ तिथेच बसून रडत राहिली. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या प्रेमाचा अपमान केला होता. त्या रात्री राहुलला ही भेट झाल्याचंच कळलं. तो संतापला. आईने असं कसं केलं? पण त्याचवेळी त्याला आणखी एक गोष्ट जाणवली. हे सगळं अचानक घडत नव्हतं. कोणीतरी पडद्यामागून खेळ खेळत होतं आणि आता राहुलने ठरवलं, तो त्या व्यक्तीला शोधून काढणारच. पण त्याला कल्पनाही नव्हती की सत्याच्या शोधात त्याला असा धक्का बसणार होता जो त्याच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. कारण पुढच्या काही दिवसात एक गुपित समोर येणार होतं, जे फक्त सानियालाच नाही तर राहुलच्या स्वतःच्या कुटुंबालाही हादरवून सोडणार होतं. धक्कादायक गुपित. रंजना आणि वैदेहीची भेट झाल्यापासून राहुल खूप अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनात राग, दुःख आणि संभ्रम सगळं एकाच वेळी होतं. त्याला आईवर प्रेम होतं, आदरही होता, पण वैदेहीबद्दल केलेले आरोप तो सहन करू शकत नव्हता. त्या रात्री तो थेट आईच्या खोलीत गेला. रंजना खिडकीजवळ उभ्या होत्या. राहुलने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. आई, तू वैदेहीला भेटलीस? रंजनाने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिलं, हो. का? कारण मला माझ्या मुलाचं भविष्य वाचवायचं आहे. राहुलचा संयम तुटला. भविष्य वाचवायचं की माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं? रंजना त्याच्याकडे वळल्या. राहुल, आई, तू वैदेहीला ओळखतच नाही, पण तिच्यावर आरोप करते आहेस. रंजना काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी ते पत्र राहुलसमोर ठेवलं. पत्र वाचून राहुलच्या चेहऱ्यावर राग उमटला. हे खोटे आहे. तुला कसं माहीत? कारण मी वैदेहीला ओळखतो आणि मी जग पाहिलंय. राहुल, पुन्हा एकदा आई मुलामध्ये वाद झाला. पण त्या रात्री राहुलच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली. हे पत्र कोणी पाठवलं आणि त्याचा फायदा कोणाला होणार होता? उत्तर एकच होतं, सानिया. दुसऱ्याच दिवशी राहुलने करणच्या मदतीने त्या पत्राचा माग काढायला सुरुवात केली. 2 दिवस तपास केल्यानंतर त्यांना एक धक्कादायक माहिती मिळाली. ते पत्र एका प्रायव्हेट कुरिअरमधून पाठवण्यात आलं होतं आणि ते पाठवणाऱ्याचं नाव खोटं होतं. पण CCTV फुटेजमध्ये एक चेहरा स्पष्ट दिसत होता. तो चेहरा पाहून करण दचकला. राहुल, हे बघ. राहुलने स्क्रीनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं, कारण तिथे सानिया नव्हती, तर सानियाच्या वडिलांच्या कंपनीत काम करणारा एक कर्मचारी होता. याचा अर्थ सानिया एकटी नव्हती.
कोणीतरी तिची मदत करत होतं. दुसरीकडे वैदेहीच्या घरी परिस्थिती आणखी कठीण होत चालली होती. अनिलरावांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना छातीत दुखू लागलं. रात्री उशिरा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. वैदेही आणि तिची आई घाबरल्या होत्या. डॉक्टरांनी तपासणी केली. तणाव खूप वाढलाय. त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटू लागलं, कदाचित तिच्या प्रेमामुळेच घरात इतक्या अडचणी येत आहेत. त्याच रात्री राहुल हॉस्पिटलमध्ये पोहोचला. वैदेही त्याला पाहताच रडू लागली. मला भीती वाटते राहुल. राहुलने तिचा हात हातात घेतला. मी आहे ना, सगळं ठीक होईल. त्या क्षणी वैदेहीच्या मनाला थोडासा आधार मिळाला. पण हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभा असलेला एक माणूस हे सगळं पाहत होता. तो सानियाने पाठवलेला माणूस होता. त्याने लगेच सानियाला फोन केला. मॅडम, राहुल आणि वैदेही अजूनही एकत्र आहेत. हे ऐकताच सानियाचा संताप अनावर झाला. म्हणजे अजून मोठा धक्का द्यावा लागेल, ती स्वतःशीच म्हणाली. मग तिने तिच्या कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. ती फाईल तिच्या वडिलांच्या ऑफिसमधील जुनी कागदपत्र होती. ती चाळताना अचानक तिची नजर एका नावावर स्थिरावली. अनिल देशमुख, वैदेहीच्या वडिलांचं नाव. सानिया काही क्षण स्तब्ध झाली. त्या फाईलमध्ये असं काही लिहिलं होतं जे वाचून तिच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. कारण त्या कागदानुसार वर्षांपूर्वी वैदेहीचे वडील आणि राहुलचे वडील एका मोठ्या व्यावसायिक प्रकरणात एकमेकांशी जोडले गेले होते आणि त्या प्रकरणामुळे कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. हे गुपित इतकी वर्ष दडून राहिलं होतं, पण आता ते पुन्हा समोर येणार होतं. आणि जर हे सत्य समोर आलं तर फक्त राहुल आणि वैदेहीचं प्रेम नाही, तर दोन्ही कुटुंबांमध्ये कायमची दरी निर्माण होऊ शकत होती. भूतकाळाचं काळं रहस्य. रात्र खूप झाली होती. सानिया तिच्या खोलीत एकटी बसली होती. तिच्यासमोर टेबलावर ती जुनी फाईल उघडी पडली होती. त्या फाईलमध्ये वर्षांपूर्वीच्या व्यावसायिक व्यवहारांची कागदपत्र होती. पण तिचं लक्ष एका नावावर खेळलं होतं, अनिल देशमुख, वैदेहीचे वडील. सानियाने पुन्हा पुन्हा ती कागदपत्र वाचली. जितकी ती वाचत होती तितकंच तिचं आश्चर्य वाढत होतं. कारण त्या कागदपत्रांनुसार जवळपास 20 वर्षांपूर्वी राहुलचे वडील विक्रम खन्ना आणि अनिल देशमुख एका छोट्या उद्योग प्रकल्पात भागीदार होते. तेव्हा दोघंही तरुण होते, मोठी स्वप्न पाहणारे, काहीतरी नवीन करण्याची जिद्द असलेले. सुरुवातीला त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालला. दोघांनी मिळून एक छोटी उत्पादन कंपनी सुरू केली होती. अनिलराव प्रामाणिक आणि मेहनती होते, तर विक्रम खन्ना हुशार आणि दूरदृष्टी असलेले. त्यांची जोडी यशस्वी ठरत होती. पण 1 वर्षानंतर अचानक कंपनीला मोठा तोटा झाला. काही चुकीचे व्यवहार झाले, मोठं कर्ज झालं आणि कंपनी बंद पडली. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. विक्रम खन्ना पुढे जाऊन मोठे उद्योगपती बनले, तर अनिल देशमुख कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. फाईलमध्ये इतकंच लिहिलं होतं, पण शेवटच्या काही पानांवर लाल शाईने लिहिलेली एक नोंद होती. व्यवहारातील काही महत्त्वाची कागदपत्र गायब. सानियाच्या मनात शंका निर्माण झाली. ही कागदपत्र गायब कशी झाली, ती विचारात पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या वडिलांना ही फाईल दाखवली. फाईल पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. ही तुला कुठे मिळाली? ऑफिसच्या जुन्या रेकॉर्डमध्ये. त्यांनी फाईल तिच्या हातातून घेतली. या गोष्टींपासून दूर राहा सानिया. का? कारण हा भूतकाळ आहे, पण या भूतकाळाचा संबंध राहुल आणि वैदेहीशी आहे. हे ऐकताच ते शांत झाले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसत होती. काही सत्य जितकी लपलेली राहतात तितकंच सगळ्यांसाठी चांगलं असतं. हे बोलून ते निघून गेले. पण सानियाची उत्सुकता आता आणखी वाढली होती. दुसरीकडे वैदेही हॉस्पिटलमध्ये वडिलांजवळ बसली होती. आणि रावांची तब्येत थोडी सुधारली होती. ते शांतपणे तिच्याकडे पाहत होते. बाळा, हो बाबा, तू खूप थकली आहेस. मी ठीक आहे. अनिलराव हसले. मुलगी कितीही मोठी झाली तरी बापाला तिचं दुःख कळतंच. हे ऐकून वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. काही क्षण शांततेनंतर अनिलराव अचानक म्हणाले, राहुल चांगला मुलगा आहे. वैदेही त्याचकली. बाबा, माझ्या नजरेतून काही सुटत नाही. ते हलकसं हसले. तुम्ही रागवले नाहीत. प्रेमावर रागवायचं नसतं, पण परिस्थितीवर विचार करावा लागतो. वैदेही शांत झाली. तेवढ्यात अनिलरावांच्या चेहऱ्यावर अचानक गंभीरता आली. वैदेही,
हो, जर कधी माझ्या भूतकाळामुळे तुझ्या आयुष्यात वादळ आलं तर? ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. बाबा, काय म्हणताय तुम्ही? अनिलराव काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, काही नाही. पण त्यांच्या डोळ्यात एक गुपित स्पष्ट दिसत होतं. दुसरीकडे राहुललाही त्या जुन्या भागीदारीबद्दल माहिती मिळाली होती. त्याने वडिलांना थेट विचारायचं ठरवलं. त्या रात्री तो विक्रम खन्नांच्या अभ्यासिकेत गेला. डॅड, तुम्ही अनिल देशमुखांना ओळखता का? हा प्रश्न ऐकताच विक्रम खन्नांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. काही क्षण खोलीत शांतता पसरली. मग त्यांनी हळू आवाजात विचारलं, तुला हे नाव कुठून कळलं? ते वैदेहीचे वडील आहेत. हे ऐकताच विक्रम खुर्चीतून उठले. त्यांच्या कपाळावर घाम दिसू लागला. असं होऊच शकत नाही. डॅड, काय झालं? विक्रम काही क्षण काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी कपाटातून एक जुना फोटो बाहेर काढला. त्या फोटोत 2 तरुण व्यक्ती हसत उभ्या होत्या. एक विक्रम खन्ना आणि दुसरे अनिल देशमुख. फोटोच्या मागं लिहिलं होतं, मैत्री आयुष्यभर टिकेल. राहुल आश्चर्याने फोटोकडे पाहत राहिला. मग विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. मी अनिलला कधीच विसरलो नाही, पण त्याला समोर जाण्याचं धाडसही कधी झालं नाही. का? राहुलने विचारलं. विक्रमचा आवाज थरथरला. कारण त्या व्यवसायाच्या अपयशामागे एक असं सत्य आहे जे बाहेर जर आलं तर तुझं आणि वैदेहीचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. राहुलच्या हृदयाचे ठोके वाढले. त्याला जाणवत होतं की तो एका अशा रहस्याच्या उंबरठ्यावर उभा आहे जे त्याच्या प्रेमाची सर्वात मोठी परीक्षा घेणार आहे. पुढे भाग 5 मध्ये पाहूया उघड होणारं सत्य. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, कॉमेंट करा, कथेला शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.